नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भावांनो, मोहित शेठ धुमाळ यांच्या नावानं 2 चिठ्ठ्या निघाल्यात मित्रांनो. पण कोणत्या मैदानात हे तर आपण पुढं सांगणार. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला पूर्ण अशी अपडेट कळेल. 11 जानेवारीला 2 अशी मैदान आहेत, तर दोन्हीपैकी कोणत्या मैदानात पळणार आपला बकासूर. तर भावांनो, बकासूर तर पळणार नाही, पण त्यांच्या दावणीतले नंदी म्हणजे महाराज आणि वादळ आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो. तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 9 मध्ये आणि तास क्रमांक 3 मध्ये. हा भावांनो, पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 9 मध्ये आणि तास क्रमांक 3 मध्ये मोहित शेठ धुमाळ यांच्या नावानं. तर तशी दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 17 मध्ये आणि तास क्रमांक 4 मध्ये. हा भावांनो, गट क्रमांक 17 मध्ये आणि तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला मला वाटते की उद्या महाराज आणि वादळ दोन्ही पण नंदी आपल्याला पळताना दिसेल. पण मित्रांनो, कोणत्या मैदानात? तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय, मला वाटतं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष केसरी मैदान मित्रांनो. रविवार 11 जानेवारी 2026 रोजी पार पडणारा तुम्ही बक्षिसाचे स्वरूप देखील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. तर मित्रांनो, या मैदानात आपल्याला आपला महाराज आणि वादळ आपल्याला पळताना दिसणार आहे. तर तसं मित्रांनो, बकासूर हा तर पळताना दिसणार नाही आहे. गेल्या व्हिडिओमार्फत देखील आपण सांगितलं, तर गेला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याच्यासाठी सांगतोय. बकासूर आपल्याला मला वाटते 8-10 दिवस आपल्याला आरामावरती दिसणार. डायरेक्ट 23 तारखेला पळताना दिसणार मित्रांनो. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.